छत्रपती संभाजीनगरमधील एका काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेची ही गोष्ट आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारी एक 30 वर्षांची परिचारिका आर्थिक विवंचनेत होती. याच मदतीच्या आशेने ती 17 डिसेंबरला आपल्या एका जुन्या मित्राला भेटण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल ग्रेट पंजाबमध्ये पोहोचली. तिथे त्यांनी रूम नंबर 105 मध्ये काही वेळ मद्यपान केले. परंतु मद्य जास्त झाल्यामुळे तिचा मित्र गाढ झोपून गेला. रात्री 11च्या सुमारास ही महिला फोनवर बोलण्यासाठी खोलीबाहेर पडली. पण हीच तिची चूक नियतीला कदाचित मान्य नव्हती. नशेत आणि गोंधळलेल्या अवस्थेत परतताना तिने चुकून रूम नंबर 105 ऐवजी दुसऱ्या मजल्यावरील रूम नंबर 205चा दरवाजा ठोठावला. तिथे आधीच मध्यधुंद अवस्थेत बसलेल्या घनश्याम राठोड, ऋषिकेश चव्हाण आणि किरण राठोड या 3 तरुणांनी दारात उभ्या असलेल्या या महिलेचा गैरफायदा घेण्याचे ठरवले. तिने विचारणा केल्यावर तुझा मित्र आतच आहे, तू आत ये असे खोटे सांगून त्यांनी तिला जबरदस्तीने खोली तोडले. त्यानंतर तिला अधिक मद्य पाजून त्या नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. पहाटे 2 ते 4च्या सुमारास जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा आपल्यासोबत काय घडले याची जाणीव होताच तिने कशीबशी तिथून सुटका करून घेतली आणि थेट वेदांतनगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि बुकिंगसाठी दिलेल्या मोबाईल नंबरच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 3 तासांच्या आत या 3ही आरोपींना जिन्सी मुंडा आणि भानुदास नगर परिसरातून बेड्या ठोकल्या. एका चुकीच्या खोलीचा दरवाजा ठोठावणे त्या महिलेसाठी इतके भयानक ठरेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. मात्र पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हे नराधम तातडीने गजाआड झाले.